नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे घातपातासंदर्भातली। विवाहित सोनालीचा घातपात झाल्याचा माहेरच्यांचा संशय। येवला तालुक्यातील अडचुरे गाव येथील विवाहित 3 दिवसापासून घरातून बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच विरुद्ध आढळून आल्याने अडचुरे गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुमारे 1.5 वर्षापूर्वी सोनालीचा विवाह अडचुरे गाव येथील अमोल चव्हाण यांच्यासोबत झाले होते। मात्र लग्नानंतर पती पत्नीचा वारंवार होत असलेल्या खटके उडत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले। सोनालीचा आज प्रेत पाहून त्यांच्याच नातेवाईकांनी हंबाड फोडला। सोनालीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे। सोनालीला 5-6 महिन्याचे बाळ असून सोनाली चव्हाण हिचा घात झाल्याचा दाट संशय असल्याने तिच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनासाठी नाशिक येथे प्रेत हलवल्याचे समजते। तसेच संबंधित संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते। सोनालीचा घातपात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सोनालीचे अंतिम संस्कार सासरकडे त्यांच्या दारासमोर करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला असल्याचे कळते। यामुळे पोलिसांसमोर देखील पेच निर्माण झाला आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। एकनाथ शिंदे, माझी पत्नी सोनाली अमोल चव्हाण इथं लग्न 2024ला मे महिन्यामध्ये झालेलं होतं। तरी 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि 19 तारखेला आता ह्या तिच्या नवऱ्याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितलं की सोनाली घरात नाही आहे, ती बेपत्ता झालेली आहे। मग आम्ही तिथे सकाळी पहाटे गेलो व तिचा शोध घ्यायला लागलो। तिचा शोध आम्ही भरपूर जणांना 50-1 माणसांना सगळं आजूबाजूचं विहिरी वगैरे सगळं बघितलं, पण ती काही शोधत सापडतच नव्हती। तिची स्वतःच्या विहिरीमध्ये आम्ही बघितलं, एक माणूस उतरला, तो माणूस खाली जाऊन वर आला पण त्याला काही सापडलं नाही। नंतर आम्ही ते विहिरीचं सगळं पाणी उपसून टाकलं, पाणी उपसलं, मग बघितलं तिच्यात काहीच नव्हतं। पण आता आज त्या विहिरीमध्ये परत माझी पत्नी तिथे सापडलेली आहे आणि तिच्या डोक्याला खूप मोठ्या जखमा झालेला आहे। त्याच्यावरून असं वाटतं की या लोकांना तिथं मर्डर केलेलं आहे। माझा फुल संशय आणि ती मला नेहमी सांगायची की मला ताण देतो, माझी सासू मला ताण देते, मला पैशावरून याच्यावरून खूप ती तकलीफ देत होती। यापुढे आता आम्हाला आमची भूमिका कसं आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा द्यायला पाहिजे। भारत पुंडलिक वाघ, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझी भाची शहापूर येथील, तिचा 2024 रोजी शुभविवाह झाला येवला तालुक्यामध्ये अडचुरे गाव येथे। तिच्या सतत मला मामा या नात्याने किंवा तिच्या चुलते मला सर्वच माहिती करत होते, मामा ही आपल्याला तिच्या सासऱ्याचे खूप त्रास देतात। आपल्याला म्हणतात गाडी घ्यायची, पैशाची मागणी करतात, तिचा दवाखाना करीत नाही, काही नाही। आपण मग आम्ही एकदम समजून सांगितलं बा होईल, होत असेल घरातलीची कारणं ते आम्ही गांभीर्याने लक्ष घेतलं। किती वाद राहतात नवरा बायकोचे चालूच राहतो, आपल्याला मुलगी नांदायची होती, त्या पद्धतीने आम्ही त्या विषयावर काही चर्चा नाही केली। त्यांना 4 जो मध्ये त्यांना समजून सांगितलं। पण 19 तारखेला 4 वाजता मला असा फोन आला की तुमची भाशी घरातून गायब झाली व फरार झाली, तिला काय ती तपास लागा ना। म्हणून आम्ही 4 वाजता गंगापूर इथून निघलो असता 6 वाजता तिथं पोहोचलो। आम्ही त्यांना प्रेमाने विचारलं, तिचे सासू नवरा दीर कोणी असेल त्यांना, केव्हा आमची मुलगी कुठे होते, मग ते घरातून बेपत्ता आहे अचानक। मग आम्ही शोधाशोध सुरू, इकडे तिकडे डोंगरात सुळे वडे नाले बघितले, पण मग आम्ही त्यांच्या जवळच्याच 500 फुटाच्या अंतरावर त्यांची विहीर होती स्वतःची, ते विहिरीत गेलो। त्याला जवळजवळ 10 ते 12 फूट पाणी होतं। तर आम्ही गावकऱ्यांना विनंती केली, आम्ही स्वतः पैसे देतो, याला खाली उतरणारा माणूस बोला कोणी। मग त्याने 1-2 घंट्याने एक माणूस बोलावला, तो खाली गेला। त्यानं पाण्यामध्ये जाऊन एक पाईपाचा तुकडा होता 2 ते 2.5 फूट, तो पाण्यातून तळातून वर काढला म्हणे विहिरीत काहीच नाही। पण आम्हाला म्हणलं अजून काही संशय असेल तर ज्यावेळेस थोडं 10-10:30ला ऊन पडायला लागलं, ते शोलर चालू होतं उन्हामुळं, ते शोलरची मोटर चालू केली आणि 3-4 वाजता ते पाणी पूर्ण साफ झालं, पूर्ण आम्हाला साफ तळ दिसला। त्या विहिरीमध्ये अजिबात काहीच नव्हतं। तर आम्ही तिथून शंका म्हटलं या विहिरीत काहीच नाही। आम्ही मग दुसरा परिसर शोधायला केलो। आम्ही 2 दिवस सारखं चक्रा मारित होतो। आज सकाळी मला तिथल्या पोलीस पाटलाला मी फोन केला, म्हटलं काही तपास लागला का? पोलीस पाटील मला कणत कुतत म्हणले सापडली बा विहिरीमध्ये। मी म्हटलं कोणती विहिरी? म्हणे ते त्यांच्या जवळच्याच। म्हणजे हा किती अन्यायकारक विषय आहे आणि या माणसाने पूर्ण गावाला, सगळ्या नातेवाईकाला, संपूर्ण आसपास खेड्याला वेळेत बनवलं। हा मोठा एक अपराध केला त्या माणसानं, खोटं बोलून
का आम्हाला दिशाभूल केली, शासनाची दिशाभूल केली. 3 दिवस स्टाफ तिकडे येतो. तर आम्हाला इथून असं आहे का ह्या मतदारसंघाचे आमदार खासदार सगळे छगनजी भुजबळ साहेब आहे, सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व बघतात. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की महिलेचं सक्षमीकरण या राज्यामध्ये चालतं. तुम्ही काहीतरी असं आम्हाला 100% मुलीचा खून झाला, तिचा घातपात झालेला आहे, आम्हाला योग्य ते न्याय द्या. तसं आम्ही इकडे आम्हाला PM-चं आम्हाला थोडंफार संशय होता, आम्हाला उच्च स्तरीय आम्ही PM-साठी नाशिकला नेत आहे. त्यामुळे आमची सगळी सखोल चौकशी होऊन आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमची सर्व मी मामा नात्याने माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस, छगनजी भुजबळ साहेब, तुमच्या येवले तालुक्यात तुम्ही आमदार आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्या. गरिबाचं लेकरू आहे, तुम्ही कठोर निर्णय घ्यायचा तो तुम्ही हातात घ्या, तुम्ही वर प्रेशर दाखवा, विधानसभेत प्रश्न गांडवा, अशी माझी सर्व सरकारला व पोलीस डिपार्टमेंटला सर्वांना माझी विनंती आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.